नमस्कार मित्रांनो, तर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मी कोकणी दर्शन. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. तर मित्रांनो, आत्ता वाजलेत सकाळचे 7:30 आणि आता मी इथे वाडीमध्ये इथे आलो आहे. म्हणजेच आमच्या वाडीतले काकांचं ते घर आहे, जे म्हणजे जुनं घर आहे, ते मोडायचं आहे. म्हणजे आज मोडायचं नाही, उद्या मोडायचं. तर आज त्याचा मुहूर्त करून ठेवायचा आहे. तर त्यासाठी ते लवकरच आज निघून आलोय मी आणि आज मुहूर्त करणार. म्हणजे कौलं वगैरे 5-5 कौलं वगैरे काढून ठेवणार, अशी काय परंपरा असते. तर ते आज करून ठेवणार आणि नंतर मग ते उद्या परवा कधी त्यांचं मोडायचं असेल घर, त्या दिवशी ते मोडणार. आणि म्हणून आजचा व्लॉग चालू केला आहे. तर मित्रांनो, आजच्या व्लॉगमध्ये असणार आता माघी गणेश उत्सव चालू आहे आणि भजनंसुद्धा आपली जोरदार चालू आहेत. कालसुद्धा कार्यक्रम होता, कालसुद्धा लेट आलो रात्री घरी 2-2:30 वाजता असं आहे. आणि ते सुद्धा आजच्या ब्लॉगमध्ये असेल. तर ही जी मातीची घरं आहेत ते आता आपल्या इकडून नष्ट, म्हणजे आपल्या कोकणातून नष्ट होत चालेत हळूहळू. कारण का प्रत्येकाला इच्छा असते एका नवीन घरात राहण्याची. तर त्यासाठी ते घर मोडायचं आहे आणि त्याचा आज मुहूर्तासाठी निमित्त इथे आलेलं आहे. तर मित्रांनो, त्याचासुद्धा ब्लॉग सविस्तर टाकेन मी चॅनलवरती. जमलं तर उद्या शूट करेन, जर घरी असेल तर शूट करेन नक्कीच. सकाळचं वातावरण बघा, मस्त एकदम जबरदस्त वातावरण आहे सकाळचं. वाचा पण काढायचा नाही. हा कुठला वाचा एरी काढायला पाहिजे. शिडी आपण काढ बाबू, पडेल बेडेल खाली. हा येत नाही बा, आला वड बाबू, इथं हात लावता. हा आला. हा तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याकडे मुहूर्त केला जातो. म्हणजेच मोडण्याची थोडक्यात प्रक्रिया केली जाते एक. आणि अशा प्रकारे मुहूर्त करून ठेवलेला आहे आणि आता कधी त्यांचं ठरेल त्या दिवशी ते घर मोडण्यात येणार आहे. म्हणजे आज एक शास्त्र, म्हणजे नारळ वगैरे देऊन थोडीशी 4-5 अशी कौलं काढून एक त्याचा वासा वगैरे काढला जातो. अशा प्रकारे एक शास्त्र केलं जातं, अशी ती पद्धत आहे. आणि त्यानंतर जेव्हा त्या घर मालकाला कधी घर मोडायचं असेल तेव्हा ते घर मोडलं जातं असं. तर आम्ही आत्ता निघालेलो आहे भजनाला जाण्यासाठी आणि आत्ता वाजले दुपारचे 2:45 आणि आम्हाला 3:45ला तिथून निघायचं आहे. आम्ही बरोबर 1 तासात जाकादीमध्ये पोहोचतोय. तर आत्ता निघालेलो आहे आणि आदेश आहे सोबत. टोपी बी घालून आज उन्हातून जायचं आहे आपल्याला. तर निघालोय आता. इकडून जायला लागणार ऑफ रोडनी, म्हणजे बंदरातून आपल्या राईतून जायचं आहे आज. कारण का तर आपल्याकडे खालगाव रोड, म्हणजे इकडून रस्ताच चालू आहे, काम चालू आहे, खोदकाम चालू आहे, त्यामुळे गाड्या बंद आहेत. म्हणून आपल्याला इकडून जायचं आहे. आता बंदरातून जायला लागणार, इकडून सगळं दिंडी काढत गावाची पूर्ण प्रदक्षिणा घालत जायला लागणार आहे. तर चला आता जाऊया आपण. तर निघालोय आम्ही आता भजनासाठी आणि आजची भजनं सांगितल्याप्रमाणे 2 भजनं आहेत. केळे मजगाव या ठिकाणी पहिलं भजन आहे आणि दुसरं भजन आहे आपलं संगमेश्वर ठिकाणी. तर आता आपण चाललेलो आहे टेम्पोतून, मस्त आहे की व्यवस्थित आपलं सेटअप वगैरे, इकडे सामान वगैरे, इकडे साहित्य सगळं आहे. पुढे बसलेत 2 जण आणि आम्ही इकडे आहोत. गोवाचे आहेत आदेशबाई आणि आता आम्ही चाललो आहोत रत्नागिरीच्या दिशेने. तर आता आलेलं आहे केळे मजगाव. इथून आपल्याला आतमध्ये जायचं आहे, या फाट्यातून. इकडून सरळ जातो आणि हा इकडे केळे मजगाव मध्ये जातो. आणि इकडे मॅच आहेत भरवलेल्या मस्त इकडे. ग्राउंड सुद्धा छान आहे मस्त इकडे. आणि इकडे पाण्यात पण जातो असेल बॉल.
तर आम्ही आता एसटी ला क्रॉसिंग दिलेलं आहे आणि रस्ता इतका छोटा आहे, नशीब इथंच बस आली आम्हाला भेटली, नाही तर आम्हाला रिव्हर्स यायला लागला असतं मागे तिकडून. रस्ता एकदम छोटा रस्ता आहे. गेट मधून आतमध्ये प्रवेश केलेला आहे. दिवस आहे आणि लाइटिंग चालू आहे रस्त्याला, हे बघा. कार्यक्रमाची इथे आतमध्ये मागे गणेश उत्सव आहे, इथे आलेला आहे. गणपती बाप्पाचं दर्शन. लाइटिंग बघा कशी दिसते आता, मगाची लाइटिंग बघा कशी दिसते, जबरदस्त एकदम कडक वाटते. आता रात्री अजून भारी दिसेल. संगमेश्वरला आलेलं आहे आणि इकडे उड्डाणपुलाचं मस्त काम चालू आहे बघा. कसे दोन आणि ट्रॅफिक लागलंय बेकार इथे, याच्यामुळे ट्रॅफिक झालंय. ते एकच ब्रिज आहे आणि गाड्या समोर येणाऱ्या जाणाऱ्या, आणि इकडे असं आहे. उड्डाणपूल छान होता इकडे मस्त वरून. तर आलेला आहे आम्ही आता दुसऱ्या भजनाच्या ठिकाणी, आणि चालू आहे आणि इथे भजन चालू आहे. तर आता आम्ही निघालेला आहे आणि हा घेतलेला निघालेला आहे. आम्हाला जायचं तर नमनाला. गणपती बाप्पा मोरया. कोणी देवांचा राजा तो देवेंद्र, त्याच्या अमरावतीवर आपले संत भ्रष्ट पहिला पुढे देवेंद्र सिंहासने विधानसभा होणारा सिंधुरासूर काय तर म्हणे अमरावतीचा राजा, त्या देश कोणी देवांचा राजा देवराज सुखाचा आनंद घेतोय. आता या सिंधुरासूर सम्राटाचे या अमरावतीवर आक्रमण. अरे चित्रसुरा, अति गर्व बरा नव्हे. अरे स्वतःच्या या विनाशाला तू स्वतःच कारणीभूत ठरशील. अति लोभ म्हणे लालसा, यथार्थ स्वार्थाची तरी भोग न चुकती, तथार्थ कर्माची तरी भोग न चुकती, तथार्थ कर्माची. नारायण नारायण. सिंहासनावरून पाय उतार हो.
अमरावती माझी असून तू माझा पाईक आहेस. अतिथी देवो भव. दैत्यराज, तू माझ्या अमरावतीमध्ये अतिथीप्रमाणे आला आहेस. त्याप्रमाणे तुझे आदरातिथ्य करणे हे माझे प्रथम कर्तव्य. परंतु मी तुला विनंती करत आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. हे अमरावतीच राज्य मला 14 मनवंतरासाठी मिळालं आहे. हे मिळवणं इतकं सहजासहजी सोपं नव्हे. माझी तुला विनंती आहे, माझ्या अमरावतीमधून माघारी जा. देवेंद्रा, हा सिंधुरासुर आज तुझ्या अमरावतीमध्ये आला. तो माघारी जाण्यासाठी नव्हे, तुझ्या छात्याला पाय तुझ्या या सुवर्ण सिंहासनावर विराजमान होण्यासाठी. ज्या मनसुब्याने तू माझ्या अमरावतीमध्ये आला आहेस, तो मनसुबा हा देवराजेंद्र कधीच पूर्ण होऊ देणार नाही. असे तुझ्या तपोबलामध्ये सामर्थ्य तर या रणांगणामध्ये असं तपोबलामध्ये सामर्थ्य आहे म्हणून त्याने कार्यारंभ केला आणि थेट स्वारी तुझ्या अमरावतीवर. मग वेळ कशाला, होऊन जाऊ दे रणसंग्राम. असं देवराज, मग आज तुझ्या अंतिम पराभवाची दिशा या अमरावती. मी तुला पाऊल देखील देऊ देणार नाही. आता माघार आहे. आता आलो आम्ही. अरे नमस्कार, इथं असतो काय? मग कशा आलो? सीएनजी भरायला आले आम्ही. होय. तुम्ही कुठं आता? तुमचा पण संपला की काय? होय, भरून घेतो. अरे लय भाई. लय बेकार थंडी आहे, लय बेकार आहे. उदास झाली तिकडनं येताना तंगे कोलात ना. मीटर 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 कुठे आहे? तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि असेच नवनवीन ब्लॉग व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या मी कोकणी दर्शन या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तर मी कोकणी दर्शन घडवणार तुम्हाला कोकण दर्शन. चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.